मित्रांनो नमस्कार, तुम्हाला स्वागत आहे आमच्या DSK चॅनलमध्ये. आणि आज पण 35 रुपयामध्ये पनीरची भाजी खायला शिवानी तयार आहे. कसं वाटतंय? काय खोटं बोलता? खोटं कसं बोलून? काल खाल्ली होती की नव्हती? हा, काल खाल्ली होती की नव्हती? आता ही जरा याची ग्रेव्ही लय पातळ दिसायला मला माहिती. पप्पाला पण यकीन नव्हतं, पण पप्पाला आता पप्पा का दिली असं यार, खोलून तर बघा. भाजी एवढी खास नसणार. हा 35 रुपयाला कसं देते मी? हाफवर 120 रुपयाची भाजी चांगली रात्रीच्या सारखीच आहे. आता काय रोजच पनीर खायला होता का तुम्ही? चल तुम्हाला ऑफर दिला ना, तुमच्या प्लेट ऑफर मध्ये घेऊ आपण. हो टेस्ट करून गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघू शकता तुम्ही कुठं निघायचं म्हणलं का बायकांच्यावर घोळ लागतो. शर्टला इस्त्री, हे करा ते करा. आता काय चार्जर घ्यायचं का सोबत? चला ना बरं पटकन. किती वेळेचं आवरून ठेवलंय मी एवढा टाइमपास करायला. पटकन चला. बाप चार्जर पण माझा फोन घेऊ का नको? लाईट जाणार आहे. सांगते दुपारी 3 वाजेपर्यंत लाईट येणार नाही. कोण म्हणलं? कॅमेरा चिक पडेल. हां असा असा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ही शिवानी, मी DSK म्हणजे दीपक सर्जेवर क्षीरसागर, असं फुल फॉर्म आहे DSKचं. आणि विषय तुम्हाला सांगतो आता काय झालं. आता काल रात्री एक विषय झाला. काल रात्री 1:30 वाजता ताईला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, आपल्या FGMमध्ये. तर आता ॲडमिट केलेलं आहे, अजून तर काही नाही आहे, म्हणजे गुड न्यूज नाही आहे अजून काही, पण आली की तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि तुम्हाला सांगतो, एक ताई होते, त्यांनी पण थोडीफार मदत केली आहे मला इंस्टावरती आणि यूट्यूबवरती. त्यांचं माझं जरा थोडं म्हणजे मॅसेज वगैरे झाले, तर त्यांना पण धन्यवाद. जरा त्यांनी म्हणजे त्यांच्या बहीण कामाला तिथं MGMमध्ये. तर आपल्या फॅमिलीमुळे किती सोपं असं काम होतं आणि सोपं असं एकदम पटकन म्हणजे एकमेकांची हेल्प होते, असं मला म्हणायचं आहे. बाकी मित्रांनो, आता निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी. निघालोय सकाळी सकाळी. सगळं नॉर्मल व्हावा म्हणून प्रार्थना करायची. सगळं चांगलं व्हावा आणि सगळं एकदम सुखरूप व्हावा अशी इच्छा आहे. आणि तुम्ही सगळे पण प्रार्थना करा. हा व्हिडिओ तुम्हाला 12 वाजता बघायला भेटेल. नाही सॉरी 12 म्हणजे 1:30 वाजता बघायला भेटेल. आणि शिवानी बघा कशी दिसते. शिवानी एकदम आवरून बसलेली आहे. आणि तुम्हाला काय सांगू, रात्रपासून मला झोप नाही आहे. मला आता बळच आंघोळ करून उठवलेलं आहे. आणि आता म्हणजे बळच मला उठवलेलं आहे आणि आंघोळ करायला लावलेलं आहे. आणि रात्री 1:30-2 वाजेपर्यंत मला मोबाईलच बघत होतो मी. पण जरा रात्री इमर्जन्सी सिच्युएशन आली होती. मला वाटलं काय जावं लागतं काय माहिती. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तिथे ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 18 तासामध्ये तुमची डिलिव्हरी होऊन जाईल. पण आता बघू पुढं काय होणार आहे. तुमची म्हणजे बहिणीचं तिकडे चालू होते, तुम्ही म्हणसाल आम्ही कुठं चालू डिलिव्हरीला. आमचं असं काहीच नाही अजून, आम्हाला वेळ आहे. तर मित्रांनो, असा काही विषय झाला आणि थोडे कॉम्प्लिकेशन्स आता असे काही आहे नाही म्हणा. पण बघू आता तिकडे काय होतं काय नाही. मम्मी आहे तिकडे, म्हणजेच आई आहे आपली. तर आई सगळी पल की खबर आई देते मला काय होतं काय नाही. तर त्या हिशोबाने पुढचं चालू. आणि शिवानी मला सुधरूनच द्यायला नाही. तुम्हाला सांगतो, चांगली कमेंट करायची यासाठी, असं करू नको म्हणून. कारण जर हॉस्पिटलचा टाइम पाळला, वेळ पाळला तर मला पळावं लागतं, जावं लागेल. मला पण तर जावं लागेल का असं लहान लेकरून मी घरी थांबणार आहे का? नाही थांबणार. मी तिला इकडे घेऊन येणार डायरेक्ट दवाखान्यात. मला आता मी चाललोय दर्शनाला देवीच्या. तर तुम्हाला पुढे दाखवतो. आणि रात्री 35 रुपयाची भाजी खूप भारी लागली, तुम्हाला सांगतो मी. असंच ऑफर घेत जा. आणि नवरात्रीच्या ऑफरमुळं, नवरात्रीचं म्हणजे नवरात्री सुरू आहे ना, त्यामुळे ऑफर चालू आहे स्विगीवरती. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त ऑफर लागते. काय काय हॉटेलवरती कूपन निघलेत, ते कूपन घ्या आणि 35ची भाजी विकत घ्या. कसं वाटतंय बाकी तुम्ही सगळे बरे असताल असं मी अपेक्षित करतो. माझे शब्द जरा इकडे तिकडे फिरले असेल तर त्यासाठी सॉरी. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला. तर हे बघा, शिवानी तिकडं उभा आहे, पप्पा इकडं उभा आहे. आणि काहीतरी 10,000 रुपये इकडे मंदिर आहे. सगळी जत्रा भरली इथे. काय नुसते पैसे खर्च करत पडतो शिवानी, काय सांगाल मला. तर मित्रांनो, फायनली आता तुम्हाला हे
सांगायसाठी परत आलोय मी. दर्शन बिर्शन झाले मस्तपैकी, शिवानीला घरी सोडलं, स्वयंपाक वगैरे चालू आहे शिवानीच्या घरी, म्हणून म्हणलं मी व्हिडिओ घेऊन टाकतो. आता कंटिन्यू व्हिडिओमध्ये फक्त मीच बोलणार आहे नाही का. आणि इकडे पप्पा आहेत बसलेले बघा. पप्पाला शर्ट कसा दिसतोय सांगा नक्की. पप्पा इकडे बघा. तर पप्पांना शर्ट कसा दिसतोय नक्की सांगा. हा शर्ट आहे ना, तुम्हाला त्या शर्टची स्टोरी मी नंतर सांगतो काय आहे तर मला विषय काय बोलायचा होता, थोडा चेहरा तेलकट दिसतोय. तर परत आलो कारण कट केला, कारण कस्टमर आल्यानंतर समोर व्हिडिओ काढता येत नाही मला. थोडा इथं आवाज येतोय, थोडा ॲडजस्ट करून घ्या. माईक पण नाही आहे, बॅक पण नाही आहे आणि लाईट पण नाही आहे. आमच्या इथं 4 वाजेपर्यंत लाईट नाही सांगितलेली आहे, तरी पण मी ॲडजस्टमेंट करतोय. आणि आमच्या मॅडम ज्या की माझ्या बहिणाबाई आहे, त्या दवाखान्यामध्ये बसल्या बसल्या रील्सला लाईक करत आहेत. इथं लागतं, इथं डोक्यात बसते. हां डिलिव्हरीला गेले, काय सांगा तुम्हाला, डिलिव्हरीला ॲडमिट आहे आणि लाईक करते. डिलिव्हरीला ॲडमिट आहे मॅडम आणि मला व्हिडिओ पाठवणे चालू आहेत, रील्स पाठवणे चालू आहे. मी तिला रील्स पाठवलेल्या 2-3 त्याला बघून बघून लाईक करू राहिली आणि माझ्या सगळ्या रीलला लाईक करू राहिली. म्हणजे रील्सला बघून लाईक करायला राहिली, स्टोरी टाकली लाईक करली. सिरियस म्हणजे काल दवाखान्यामध्ये गेली होती, म्हणजे लोकल दवाखाने आजूबाजूचे चेक केलं, त्यावेळेस 18 तास सांगितले होते डिलिव्हरीसाठी. दवाखान्यात काम केले, तिला काय वाटत नाही. तुला काय वाटत पण आता आपल्याला थोडंसं वेगळं वाटतंय. आता कंडिशन जरा लास्ट स्टेजवरती आहे म्हणून जरा लय विचित्र काय सांगू तुम्हाला मी. आता मला नाही दुःख सहन होत, कारण मला लई कसं तरी मनातलंच कसं तरी वाटतं. आणि त्यातल्या आज जरा 1-2-3 बॅड न्यूज पण माझ्या कानावरती आल्या, मग त्याच्यामुळे जरा लय वाईट वाटतंय. म्हणजे आणि आता तुम्हाला सांगतो, जाऊ द्या गाडी जाऊ द्या, यांचं भरभर 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 वाजणं कमीच होत नाही. जिथं काही वाजवा जावं तर भरभर ढळढळ. इथं कसं आहे माहिती का, रोडवर बसले होते, त्यामुळं तुम्हाला आवाज असाच येईल. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, ॲडमिट केल्यानंतर अजून तिच्या रील्स चालू आहे. हसत हसत आतमध्ये गेली ती. रात्री 1:30 वाजता तिला ॲडमिट केलं हॉस्पिटलला. मी तिला सांगून सांगून थकलो, ते पाहुणे पण सांगून सांगून थकले, मम्मी पण सांगून सांगून थकली की बाई तू ॲडमिट हो, बाई तू डॉक्टरने सांगितलं होतं 18 तासानंतर तुझी डिलिव्हरी होणार आहे, तू ॲडमिट होऊन जाय संध्याकाळी. तरी पण मॅडम म्हणे मला काही होत नाही, मला नाही जायचं, काही होत नाही, टेन्शन नका घेऊ म्हणजे, तुम्ही आरामात बसा म्हणजे. मला म्हणजे तू जाऊन बस म्हणजे दवाखान्यामध्ये. आता हे असं बोलली तर काय बोलावं तिला आता. ते बिचारीने ऐकलं नाही. काल रात्री एवढी दैन झाली त्यांची, त्यांना रात्रीचं 1 वाजता दवाखान्यामध्ये जायला लागलं, 1 वाजता ॲडमिट करायला लागलं. आता आपल्या फॅमिलीमधून एक जण आहे, तर त्यांनी जरा रेफरन्स घेतला किंवा त्यांची थोडी मदत मिळाली मला, तर की हॉस्पिटलमध्ये त्यांनी थोडी मदत भेटली मला त्यांची. तर त्यांनी चेक वगैरे केलं, तिथं जाऊन फाईल वगैरे बघितली तिची. पण विषय असं झाला होता की मॅडम त्यांनी म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या ताई कोणतरी आहे तिथं, तर ताईच आहे त्यांच्या, तर तिथं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत त्या. तर त्यांनी ते चेक केलं तिथं जाऊन, तर ते पेशंट तिथं आलेलंच नव्हतं. पण नंतर पेशंट आलं होतं, त्यावेळेस त्यांनी फाईल वगैरे बघितली, पण पेशंट नव्हतं. कारण सारखं आत बाहेर डॉक्टर येतात, चेक करतात, परत जात आहेत, असं काहीतरी चालू आहे. पण सगळं चांगलंच होईल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणजे 100%, 120%, 120% अपेक्षा धरून चाललो आहे की सगळं ठीकच आहे. पण सध्या तरी अजून काही न्यूज आलेली नाही आहे. भेट नाही ती काम केलं दवाखान्यात, भेट नाही. तिने ICUमध्ये जॉब केलेला आहे, NICUला जॉब केलेला आहे लहान मुलांच्या. तुम्हाला काय सांगू तिने काय काय केलेलं आहे. पण तिने आता जे काल लावलं का, कालपासून तिला मी सांगितलं की जर तुला हॉस्पिटलमधनं सांगितलं की 18 तासानंतर तुझी डिलिव्हरी होणार आहे, तर तू आधीच हॉस्पिटलला जाऊन बस. तरी पण ती गेली नाही आणि आता गेली. काल रात्री 1:30 वाजता परेशानी करत हॉस्पिटलला जावं लागलं. हॉस्पिटलला गेली, आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं तिला. आता हॉस्पिटलमध्ये बसली आहे. अजून पण डॉक्टरांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होणार आहे. तर मॅडम इथं रील बघायला लागल्यात आणि रील पाठवायला लागलेत मला. तर काय सांगा तुम्हाला, सांगा मलाच हसायला कंट्रोल व्हायला नाही. म्हणून तुम्ही म्हणता आता मी इथं बसून फक्त गप्पा आणायला लागलो, मी चाललो कोण नाही. तर मला जायचं होतं, पण मम्मीने सांगितलं की तू नको येऊ आता, थांब जरसं, कारण तिथं लेडीज वॉर्ड आहे. लेडीज वॉर्डमध्ये जेंट्सला जास्त काही अलाउडेशन नाही आहे. मम्मी त्यासाठी सेपरेट ठेवले, म्हणजे पाठवली आहे तिकडे, त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. आणि मम्मी असल्यावर काहीच टेन्शन नाही. तुम्हाला तर माहिती आहे मम्मी कशी आहे. मम्मी असल्यावर काहीच टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे. पण तरी मला वाटत होतं की जावं तिकडं, पण बघू संध्याकाळपर्यंत काय होतं काय नाही. आता आम्ही जाऊन पण काय फायदा नाही, आम्ही काय करू शकतो. त्याच्यामुळं मी काही सध्या
पळापळ करायचा निर्णय नाही घेतला. सध्या कसं आहे माझ्या मागं पण आता शिवानी आहे. मी तुम्हाला सांगतो मी जायचं म्हणलं की लगेच ती म्हणते मला जायचं. पप्पा कसं करायचं बरं? तिला कसं जाऊन न्यायला तिला जमत नाही नेण्यासाठी. ट्रॅव्हलिंग करायचं म्हणल्यावर एवढं महाग. आपण काय करणार दवाखान्याला सांभाळ काय टेन्शन नाही. आपण काय करणार? हॉस्पिटल आहे, चांगलं हॉस्पिटल आहे, MGM पण चांगलं हॉस्पिटल आहे आणि तिथं आपल्या फॅमिली मेंबरपैकी एक जण आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन थोडं कमी झालेलं आहे की वाटतं त्याला त्यांच्या हेल्पमुळं चांगली एक गोष्ट होऊन जाईल. आणि बरं झालं की यूट्यूबमुळं ही गोष्ट शक्य झाली की बाबा मला फॅमिली मेंबरपैकी भेटला आपल्या पटकन हेल्पसाठी. खूप चांगलं वाटलं, खूप भारी वाटलं. आता खरं यूट्यूबचं महत्त्व म्हणजे यूट्यूब आहे तर चांगली गोष्ट आहे असं कळायला लागलं आहे मला. आणि काय सांगू तुम्हाला, अजून काही बोलणार नाही. आणि संध्याकाळपर्यंत काय होईल काय नाही काय माहिती. आता त्याचं टेन्शन वेगळं थोडंफार आहे, थोडं वाटतंय. पण काय आता सगळं चांगलंच व्हावं अशी अपेक्षा आहे. आता आवाज कमी झाला. मागा धरून व्हिडिओ काढायला नुसता आवाज करते, गँगून 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 चालू केलं मागा धरून. काय सांगावं. आणि आता 2-4 दिवसावर परत दसरा आला आहे. दसरा आहे, दिवाळी आहे, काय आहे, सगळंच एक सोबत आलेलं आहे. आणि त्यातली त्यात आता भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मला व्हिडिओमध्ये पण बोलणं गरजेचं आहे, बोलायचे आहेत. बघू आता संध्याकाळी मी जाणार आहे तिकडं. संध्याकाळी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवलंच काय कंडिशन आहे तिथं काय नाही, नाही का. कुठून केस आला काय घेऊ. तर बाकी आता काही बोलणार नाही तुम्हाला जास्त, कारण मम्मी पण नाही आहे. तुम्हाला बोलायला मम्मी पण नाही आहे, फक्त पप्पा आहेत. पप्पा बोलतात थोडंफार व्हिडिओमध्ये. त्यांचं पण काम चालू आहे. मी इथं बसलेलो आहे कारण लाईट नाही आहे. लाईट असल्यावरती माझं काम चालतं. आज लाईटच नाही आहे 4 वाजेपर्यंत. त्यामुळं फोनमध्ये चार्जिंग पण ठेवणं गरजेचं आहे. थोडंफार चार्ज ठेवून सगळं करून ॲडजस्ट करतो आहे. काय सांगावं तुम्हाला, मला असं वाटतं की पॉवर बँकच घेऊन टाकावं, म्हणजे कसं मोबाईलला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. बंद नाही टाईम टायमाला शूट करताना मोबाईल बंद होऊन जाईल. अवतार थोडा बिघडलेला आहे, थोडा चेंजेस करून घेईल. कारण आता जर नवीन ते लेकरू आल्यानंतर ते म्हणजे मामा असा कसा दिसतो काय माहिती. दाढी वाढलेली, केसवरती, कुठं खाली, कसं वाटत नाही. तर काय तुम्हाला काय वाटतं, पुढची प्रतिक्रिया तुमच्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. शिवानी घरी आहे, स्वयंपाक करते. आता घरी नेऊन थोडंफार जत्रामध्ये तिने शॉपिंग पण केली. लईतले 50 रुपये खर्चिले तिने, जास्त नाही खर्चिले. खर्चिक नाही आहे बिचारी, ती ठीक गोष्ट, चांगली गोष्ट आहे. बाकी आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि तुम्हाला उद्या नक्की बघायला भेटेल काय झालं काय नाही तर. कारण असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत सगळं चांगलं व्हावं. सगळ्यांनी प्रार्थना करा कमेंट बॉक्समध्ये, सगळ्यांनी एकदम चांगल्या कमेंट करा. कारण मला तर लई भीती वाटते, कारण मी इमोशनली माणूस आहे थोडंसं. म्हणजे मला भावनांवरती कंट्रोल नाही राहत माझ्या, असा विषय माझा. पण ठीक आहे. आणि आमच्याकडे पाऊस नाही आहे 3 दिवसाची. तुम्हाला सांगतो काय म्हणते अतिवृष्टी झुंबवली, अतिवृष्टी सांगितली होती 3 दिवसाची. 3 दिवस पाऊसच नाही आला. आणि ज्या दिवशी अतिवृष्टी सांगितली नव्हती का त्या दिवशी पाऊस पडला. आणि म्हणजे फायर ब्रिगेड वगैरे भरपूर सारे ॲक्टिव्ह झाले इथं, म्हणजे पटापटा कुठं काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करण्यासाठी. पण पाऊसच नाही आला. मला तरी असं वाटतं की पाऊस एकदम धप्पा देण्याच्या मूडमध्ये आहे. आला तर डायरेक्ट धप्पा देईल, माहिती आहे का, नाही का. सांगून कारण सगळेजण रेडी झाले, पाऊस नाही आला. सगळेजण रेडी नव्हते, पाऊस आला, असा विषय. तर असा काही विषय आहे. थोडंसं आता मला इग्नोर करा तुम्ही, डायरेक्ट माझ्या गप्पांवरती ध्यान द्या, फक्त इग्नोर मला करा. कारण मला अवतार बघून वेगळंच मलाच वाटायला लागलं. मी स्वतः कॅमेऱ्यामध्ये बघतो, मला वेगळं वाटतंय. चॅनलला नवीन झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि भरपूर जणांनी मला एक क्वेश्चन म्हणजे विचारलाच आहे का ताईनी, आता नाव नाही मला लक्षामध्ये, पण शिवानीच्या व्हिडिओवर कमेंट आली. मी एक प्रमोशन व्हिडिओ केला आत्ता, इंडिकाड आहे क्रीम हेअर कलरचा. तर त्यांनी सांगितलं की क्रीम आहे ते क्रेम नाही आहे. तर अरे काय येड्यावानी काम आहे लोकांची, अवघडच आहे. तर मित्रांनो, ती क्रेम असं मला प्रोनाऊन्सिएशन करायला लावलं समोरच्यांनी. ज्यांच्याकडनं मला प्रमोशन आलं होतं ना, त्यांनीच मला प्रोनाऊन्सिएशन करायला लावलं क्रेम म्हणून, क्रीम म्हणून नाही. आधी मी क्रीमचा व्हिडिओ केला होता, पण तो व्हिडिओ त्यांनी घेतला नाही, रिजेक्ट केला. मग मला एक क्रेमचं परत करावं लागलं, असा विषय झाला होता. आणि पहिलं प्रमोशन आहे. भरपूर जण मला बोलले की बाबा शिवानी तू केसाला कलर लावू नको, तुझे केस पांढरे होतील. पण त्याची पण आयडिया केली होती. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आमची तर लाईट नाही, त्यामुळे गरमी होलेली म्हणून घाम निघाला. चला आता भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. बाय बाय.